आणि आता एक धक्कादायक बातमी. पालघरच्या एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची माहिती आधी समोर आली होती. पण त्या तरुणीवर प्रियकरानं गोळी झाडलेली नाही, तिला स्वतःच्या चुकीनं गोळी लागल्याची माहिती पोलीस तपासात आता उघडकीस आली आहे. प्रियकराची बॅग तपासत असताना त्या तरुणीकडून बॅगमध्ये असलेल्या विनापरवाना गावठी कट्ट्याचं ट्रिगर हे दाबलं गेलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्या तरुणीच्या मानेजवळ लागली आणि या अपघातात ती तरुणी गंभीर जखमीही झाली. तिच्यावर बोईसरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्या अल्पवयीन तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. घटनास्थळी आम्हाला एक तरुण मुलगा 18 वर्ष 6 महिने वयाचा एक मुलगा, एक अल्पवयीन मुलगी 17 वर्षाची, तिला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाल्याचे दिसले. तिच्या मानेतून बंदुकीच्या गोळीतून तिला ती इंजुरी झाल्याचं दिसलं आणि त्वरित त्या मुलाला ताब्यात घेऊन, ते फायर आर्म ताब्यात घेऊन त्या मुलीला त्वरित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. माहीम PHC मधून रेफर करून नंतर अधिकारी लाईफलाईन बोईसर येथे त्या मुलीला उपचाराकरता ॲडमिट करण्यात आलं. सध्या त्या मुलीवर तिथे उपचार सुरू आहेत.